जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालाचा जर विचार केला तर महायुतीला अनेक ठिकाणी धक्के बसलेले आहेत. प्रामुख्याने जर विचार केला तर धरणगाव नगरपालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार निवडून आल्यात आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना एक मोठा धक्का बसला. विजयी उमेदवार ज्या होत्या लीलाताई चौधरी त्या आपल्यासोबत आहेत. विशेष म्हणजे त्यांचं निवडणुकीच्या काळातलं ऐरणीतलं भाषण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं होतं. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत की निवडणूक झाल्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे. ताई, काय सांगाल? प्रचंड बहुमताने आपला विजय झालेला आहे. धरणगाव शहराची नेमकी आता विकासाचं आपलं कसं नियोजन आहे किंवा काय रोडमॅप असणार आहे आपलं? हा विजय माझा नाही दादा, माझ्या धरणगावकर मायबाप जनतेचा आहे. हा विजय माझा नाही आहे, कारण सगळ्यांनी चौफेर कोणत्याही वार्डामध्ये माझी लीड कमी झालेली नाही. म्हणजे जनतेने एवढा माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यांनी एवढा जर विश्वास दाखवला आहे, त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मी त्यांच्यासाठी काय करता येईल ते सर्वतोपरी करणार आहे. ताई, आपलं ऐरणीतलं जे भाषण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झालं. सोशल मीडियामध्ये ते ट्रेंडिंगला गेलं. कसं वाटलं? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही भाषण करत होतात नाही ऐराणी, ते सांगितलं म्हणजे कसं वाटणं तुमले? माले भाषण बिषण काही येत नाही दादा. म्हणे काही प्रॅक्टिस नाही, काही नाही. मी काही पुढारी नाही, कोणता नेता नाही होतो. माल्याशी पहिले गुलाबभाऊनी पण माले नगराध्यक्षपद दिलं, फक्त 75 मत असून पराभव होता आणि पुष्पाताई शिकेलमुळे निवडून त्यात. आणि तो 30 वर्षांना मुद्दाच नाही आज मांडा. तर आम्ही सुशिक्षित उमेदवार दिला आहे. म्हणजे आते बी पडी जायला पाहिजे बाबा लीलाताई, सुशिक्षित नाही म्हणून. म्हणजे सुशिक्षित तर नाही होतो मी, पण संस्कारी होतो. शिक्षण नव्हतं पण मला अनुभव शेत. अनुभव कसा आहे, गुलाबबावले मते मागी सण मला अनुभव होणार. मी तर एक बी दाव निवडेल नाही आहे ना. मी काही नगरसेवक बनू नाही, नगराध्यक्ष बनू नाही, कुठे भाषण देईल नाही, मी काही प्रॅक्टिस करायला गाऊ नाही. मी मग काही कोणी सल्ला लिहिली नाही की मला काय बोलणं पडेल असं. आई मना म्हणणं उद्गार होतात दादा. आणि अजून त्या मेळावाली दातेच नाही काय बोलणार. त्या समोरना उमेदवार टेलर आहे, त्यामुळे बी मी चिडणो. टेलर तर सगळ्यातले जागाच मी सांगा ना तुमले, पंतप्रधान मंत्री मुख्यमंत्री कोणी काय ना कपडा शिवाशिवाय घालस का? प्रत्येकले टेलर लागस. मग टेलर व्यवसाय करणं काही चुकी नाही का दादा? का काही पाप आहे ते? आमची मजबुरी होती. 3 पोरं वागणं होतात, म्हातारी सासूबाई होती. पण सासू सासऱ्यांचा आशीर्वाद खूप माझ्या पाठिंब्याला आहे. आणि माझ्या सासूने डोक्यावर हात ठेवलेला आहे, 7 पिढ्या खातील तोपर्यंत तुझं संपणार आहे. तुझे मुलं दोघं हाताने उलगवतील तरी तुझी संपत्ती सरणार नाही. माझ्या आंधळ्या सासूने मला एवढा भरभरून आशीर्वाद दिला. मी खाटवर द्यायची, 7 वाजेला शेतात जायची आणि रात्री कपडे शिवायची. आणि परत अजून भाषणामध्ये भाऊनी धमकी पण दिली. म्हणे त्यांनी माझी मदत केली, मला उपकार आहेत, पण मी मार्केटचं काम दिलं नानांना. कसे चालवता म्हणे ते मार्केट. आता मार्केट नानाचं एकल्याचं नाही, जीवन आप्पा आहे, नयन शेठ आहे, शेतकरींसाठी आहे ना. ते शेतकरी लोकांचं आहे, शेतकऱ्यांचं हित म्हणून आहे मी ते मार्केट चालवतो आहे. कोणीही शेतकरी आला असेल ना दादा, जीवन आप्पानी टोकलं नाही, नयन शेठने टोकलं नाही. 50 रुपये घरी येऊन वाढून घेऊन जातात शेतकरी. आणि आमच्या व्यवसायावर पण बोट ठेवला. अरे दादा, आम्ही व्यवसाय आणा ना, त्यानावर 1000 लोक सचिवला बाहेर आणा. आता अर्धा डझन मंत्री आहेत जळगाव जिल्हा. मग कोणता मोठा उद्योग आणलेच नाही. 40-40 वर्षांना पोरं घ्या तरी त्याचे बायका बेटी राहणार नाही. आपल्या गावानी परिस्थिती आहे. ते जीनवर तरी कोणी हमाली करा ना, कोणी दलाली करा ना, बिचारा काहीतरी करा ना, पोट भरा ना. तर तो व्यवसाय आहे ना एक, त्यानावर सुद्धा येस नाही बोट लाव. परत म्हणा टेलर व्यवसायावर बोट लावा, मन पोरगावर बोट लाव, त्यानावर तर चालूच आहे. पण मी काही चिडून होतो आजपर्यंत, कारण त्याच्यापेक्षा तो लहान आहे. त्या 2 तापा मारतीन मी मन पोरगाले तरी पण नाही बोलणार मी, कारण तो भाऊसारखा आहे, पोरगासारखा आहे. पण नाना तर ज्येष्ठ माणूस होता ना, मांडीला बसणार नाना जोड्या. भाऊ 35 वर्ष होणार. मी चौकटनं बाहेर निघून या भाऊनी म्हणा एकदा बी तोंड देखील एवढी मर्यादा मी पाडी. आणि मनावर मेळावा भाषण करायची चुकीनं नाही का दादा? खरं सांगा तुम्ही. म्हणून लोकच नाही आत्मा निवडणूक लिहिलेली होती. आणि आई हा विजय म्हणा नाही, म्हणे जनता जनार्दन नाही. लोकांशी एकदा दाय दिदा पैसा काय रास आणि माणुसकी काय रास. खरं म्हणजे
आपल्या परिवारामध्ये नगराध्यक्षपद हे काही पहिल्यांदा नाही आहे. सुरेश नाना असतील, नंतर निलेश भाऊ असतील, आणि आता तिसऱ्यांदा तुमच्या परिवारात तुमच्या निमित्ताने नगराध्यक्षपद येते. आता गावाच्या विकासासाठी जर तुम्हाला मंत्र्यांकडे जावं लागलं तर तुम्ही जाल का? म्हणजे खरं हा प्रश्न म्हणजे याच्याकरता विचारतोय की तुम्ही उद्धव ठाकरे गटाकडून निवडून आलेला आहात, विरोधी पक्षाकडून निवडून आलेला आहात. आता बघा, ते आमदार पहिलेपासून उद्धव ठाकरेचेच होते ना, ते काही नवीन नाही. 3 वेळा उद्धव ठाकरेंनी एवढं मोठं दिलं आहे त्यांना, आणि त्या उद्धव ठाकरेपासूनच ते धरणगाव मतदारसंघापासूनच मंत्रीपर्यंत गेले ना दादा. म्हणून त्या हक्काने आपण जाऊ शकतो ना, बरोबर आहे की नाही? निधी मागणार? हो, नाही, निधी तर वरतून येतो ना, नगरपालिकेला येतो ना निधी. तो हक्काचा निधी राहतो ना आपला आला. ती तर काही कोणाची प्रॉपर्टी राहत नाही. आणि जर काही कमी पडलं तर जाईल मी नक्की त्यांच्याकडे मागायला, हक्काने जाईल मागायला, तर आम्हाला काहीतरी मदत करा असं, जेव्हा कमी पडेल तेव्हा. आपण जर सांगितलं की मी मदत मागायला जर जावं लागलं धरणगावच्या विकासासाठी तर जाणार आहे. आता आगामी काळामध्ये लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, तर तुम्हाला असं कुठलं काम वाटतं की हे काम आता अपूर्ण राहिलेलं आहे धरणगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने, आणि ते मला आता पूर्ण करायचं आहे? भरपूर काम आहेत दादा. सिव्हिलच्या हॉस्पिटल ठिकाणवर नाही. एखादी बाई जर गेली ना तिथं तर ॲम्ब्युलन्स बंद पडलेली राहते. मग तो ज्याचं पेशंट राहतो तो गाडी शोधायला जातो, पैसे शोधायला जातो, जळगाव न्यावं लागतं ना, तोपर्यंत ती केस सिरियस होऊन जाते, क्रिटिकल बनून जाते दादा. भरपूर महिलांच्या बी गंभीर समस्या आहे इथं. आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या सगळ्या शाळा जीर्ण होऊन गेल्या. एकही गरिबासाठी शाळा राहिलेली नाही, सगळ्या पडून गेल्या, एकही राहिली नाही. मला जे जे शक्य होईल, जे करता येईल, आणि जे धरणगावात अवैध धंदे आहेत बाकीचे ते सुद्धा मी बंद करणार आहे. कशासाठी? डायरेक्ट 30-30, 35-35 वर्षाचे म्हणजे बिना लग्नाचे मुलं, तरुण मंडळी. आता जो निवडणुकीच्या काळामध्ये 3 पोरं गेले, ते करणार आहे मी. ते तर लगेच काही बंद होणार नाही आहे, पण मी प्रयत्न करणार आहे थांबवण्याचा. ते खरं म्हणजे आता या संपूर्ण आपल्या विजयाचं श्रेय जर आपल्याला कोणाला द्यायचं म्हटलं तर आपण कोणाला द्याल? मी सगळं आहे ना, सगळं माझ्या धरणगावकर मायबाप जनतेला देणार आहे. त्यांनी हातात घेतली होती ही निवडणूक. मी सांगते ना, पैसा बाजूला आणि माणुसकी बाजूला, एकदम कार्यकर्त्यांनी अशी चंग बांधली होती की मावशी जायला पाहिजे. माझं बी काही पाहिलं असेल ना त्यांनी. मी तर काही बाहेर निघाली नाही, कुठे भाषण दिलं नाही, मी काही नगरसेवक पदाला उभी राहिली नाही, काहीच केलेलं नाही मी. पण त्यांची इच्छा होती, आणि त्या माझ्या कार्यकर्त्यांची, माझ्या धरणगावकरांची इच्छा पूर्ण झाली ना, त्यालाच मी धन्यवाद मानते. खरं म्हणजे तुम्ही सोशल मीडियात नाही आहे, तुमचे भाषण सोशल मीडियात व्हायरल झाले. तुमच्या सुना असतील, नातं असतील, यांनी तुमचं भाषण ते मोबाईलवर बघितलं असेल, काय प्रतिक्रिया दिली त्यांनी तुम्हाला? त्यांना तर खूप रडू आलं की आई एकदम असं भाषण कसं काय देऊ शकतात बा. आम्हाला कधी ओरडून घरात बोलल्या नाही आई, आम्हाला असं कधी जोराने बोलल्या नाही, आणि एवढं दणदणीत भाषण आई कसं काय करू शकता. अक्षरशः माझ्या सुना, माझे नातवंड रडत होते. माझ्या पूर्ण परिवाराला धक्का पोचला की आई टेजवर कसं काय, म्हणजे जराही न घाबरता. पण मी नाही बोलले, माझे मनातले बोलले. आपले मोदीजी म्हणतात ना, मन की बात, बस तसंच होतं दादा. निश्चित मी जे भाषण केलं ते माझे मनातले बोल होते, आणि धरणगाव शहराच्या विकासासाठी मला कोणत्याही मंत्र्याकडे जावं लागलं तर मी माझ्या सर्व नगरसेवकांसोबत जाईल, आणि धरणगावच्या विकासासाठी हवा असलेला निधी हक्काने मागून घेईल, अशी प्रतिक्रिया लीलाताई चौधरी यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या ऐरणी भाषणात नंतर परिवारातील सदस्यांनी काय प्रतिक्रिया दिली हे देखील त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.